जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे यांच्या मनमानी कारभारावर एकलव्य संघटनेने जोरदार आक्षेप नोंदवला आहे। संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल आणि खासदार शोभाताई बच्छाव यांना निवेदन दिले। संघटनेचे म्हणणे आहे की अवैध धंद्यांविरोधात निवेदन देण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला पोलीस अधीक्षकांनी तब्बल 8 तास कार्यालयात बसवून ठेवले आणि गुन्हेगारासारखी वागणूक दिली। यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे। संघटनेने असा सवाल उपस्थित केला आहे की तक्रार देण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याला ताब्यात घेणे कितपत योग्य आहे। या प्रकरणामुळे सामाजिक कार्यकर्त्यांचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप करत पोलीस अधीक्षकांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। माजी पंचायत समिती सदस्य धुळेचे विश्वनाथ भगवान सोनवणे, प्रदेश संघटक ॲडव्होकेट राजन वाघ, कमलभाऊ सूर्यवंशी, रविभाऊ बोरसे, दिलीप मालचे, दावल ठाकरे, आनंदा मालचे, राजेंद्र गायकवाड, शंकर मालचे, सोमनाथ सोनवणे, युवराज वाघ यांचेसह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकलव्य संघटनेकडून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आलं होतं। निवेदनाचा विषय अतिशय गंभीर असा आहे की धुळे जिल्ह्याचे जे प्रशासकीय अधिकारी प्रमुख अधिकारी आहेत SP साहेब यांनी काल आमच्या कार्यकर्त्याला निवेदन देण्यासाठी गेले असताना की त्याच्या गावामध्ये 2 नंबरचे धंदे बोकावले आणि त्या 2 नंबरच्या धंद्यावरती बसणारे जे मुलं आहेत ते आजूबाजूच्या जे कॉलेजच्या पोरी आहेत त्यांची नावं घेतात आणि प्रांजळ अशी मागणी करण्यासाठी आमचा कार्यकर्ता त्या ठिकाणी गेला होता की तुम्ही साहेब या गुंडांचा बंदोबस्त करा। असं असताना SP साहेबांनी रात्री 8 वाजेपर्यंत त्याला त्या ठिकाणी बसून ठेवलं आणि बसवल्यानंतर त्याच्या गावात जाऊन त्यालाच सांगितलं की चल आता तू इथं पुढारक्या करतोय तर तू आम्हाला दाखव की कुठे कुठे 2 नंबरचे धंदे चालतात। म्हणजे आम्ही जर गावात समाजासाठी जर काही करत असू आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला मदतीला बोलवत असू आणि पोलीस प्रशासन अशा पद्धतीने जर आम्हाला वागणूक देत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। म्हणून आज आम्ही माननीय पालकमंत्री यांना निवेदनाद्वारे कळवलं आहे की धुळे जिल्ह्यामध्ये या प्रशासनाचा कशा पद्धतीने कारभार चालू आहे। ही सामाजिक चळवळ असताना देखील त्याची गळचेपी करण्याचा प्रयत्न माननीय पोलीस अधीक्षक यांच्याकडनं या ठिकाणी होतोय आणि त्याचबरोबर उद्या उठून जर आमच्या कार्यकर्त्याला जर काही झालं तर त्याला सर्वस्वी जबाबदार SP साहेब असतील असं देखील आम्ही या निवेदनाद्वारे माननीय पालकमंत्री यांना कळवलं आहे। आणि हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे। हा म्हणजे कारण नसताना हा काही आरोपी नव्हता, हा लोकांच्या कल्याणासाठीच त्याची मागणी त्या ठिकाणी मांडण्यासाठी गेला होता आणि याला आरोपीसारखं त्या ठिकाणी ट्रीट केलं। तर हे अतिशय गंभीर कृत्य या ठिकाणी एक जबाबदार पोलीस अधिकारी यांच्याकडनं झालेलं आहे। म्हणून आम्ही त्याचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो, विरोध करतो आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने न्याय मिळवून घेण्यासाठी सक्षम आहोत हे या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीर करतो।